श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीचे साप्ताहिक राशी भविष्य, म्हणजेच काय की येणारा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसं असणार आहे, महिला वर्गासाठी कसं असणार आहे, विद्यार्थी वर्गासाठी कसं असणार आहे, याची माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। म्हणजेच काय की 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर हा कालावधी मकर राशीच्या व्यक्तींना कसा जाणार आहे याची सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। आणि आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, बघा की मकर राशी चक्रातली 10व्या नंबरची रास आहे आणि मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे। मित्रांनो, बघा की मकर राशीला आता सध्या 7.5 चालू आहे, परंतु मित्रांनो की 29 मार्च 2025 रोजी मकर राशीची 7.5 संपणार आहे। मकर राशीचे व्यक्ती हे अतिशय आशावादी, ध्येयवादी असतात, फार मेहनती असतात आणि मकर राशीच्या व्यक्तींना एखादी जबाबदारी दिली की ती जबाबदारी ही ते पूर्णच करत असतात। आणि येणारा आठवडा हा तुमच्या ध्येयासाठी, तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणार आहात। एखादे स्वप्न तुमचे राहिले असेल ते स्वप्न तुम्ही पूर्ण करणार। येणाऱ्या आठवड्यात तुम्ही ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहात। एखादे ध्येय तुम्ही गाठणार आहात आणि त्या ध्येयासाठी खूप प्रयत्न, पराकाष्ठा तुम्ही येणाऱ्या आठवड्यात करणार आहात। आता बघूया मित्रांनो की येणारा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे। येणारा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत अतिशय चांगला असणार आहे। कुठल्याही प्रकारचा तुम्हाला आजार उद्भवणार नाही किंवा किरकोळ आजार जर सोडला तर मोठा आजाराची तक्रार तुमची येणाऱ्या आठवड्यात राहणार नाही। व्यायामाकडे लक्ष द्या। शारीरिक आणि तुमचा मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुम्ही व्यायामाकडे लक्ष द्या, योगा करा। मकर राशीच्या व्यक्तींनी आपला व्यायाम केला पाहिजे। जर तुम्हाला कामानिमित्त बाहेरगावी जावे लागत असले किंवा धार्मिक यात्रा तुम्ही करणार असाल तर खाण्यापिण्याच्या सवयी तुम्ही चांगल्या ठेवा। तुम्हाला आरोग्याला अपायकारक होतील असं अन्नपदार्थ तुम्ही सेवन येणाऱ्या आठवड्यात करू नका। बाकी एकंदरीत येणारा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत अतिशय चांगला जाणार आहे। त्यानंतर बघूया की नोकरदार वर्गाला येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे। वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील। तुम्हाला तुमच्या नोकरीच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी एखादी नवीन महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळणार आहे आणि ती जबाबदारी मकर राशीचे व्यक्ती ह्या अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करून ती जबाबदारी तुम्ही पूर्ण करणार आहात। त्यामुळे तुम्ही ती जबाबदारी पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ मात्र तुमच्यावर अतिशय खुश राहतील। तुमच्या सहकाऱ्यांची साथ तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात मिळणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला प्रमोशनचे म्हणजेच काय बढती मिळण्याची शक्यता येणाऱ्या आठवड्यात आहे। प्रमोशनचे नवीन मार्ग तुमचे खुले होणार आहे। वरिष्ठ तुमच्यावर खुश असल्यामुळे तुम्ही ती दिलेली जबाबदारी पूर्ण केल्यामुळे तुम्हाला पगारवाढ सुद्धा येणाऱ्या आठवड्यात मिळू शकते। त्याचप्रमाणे जर तुम्हाला कामात बदल हवा असेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला काम करायची इच्छा असेल, बदली करून घ्यायची इच्छा असेल, ती सुद्धा बदली तुमची येणाऱ्या आठवड्यात पूर्ण होऊ शकते। सहकारी तुमच्यावर खुश राहतील, तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील। तुमच्या हाताखालचे जे माणसं आहेत किंवा जे हाताखाली तुमचे काम करणारे व्यक्ती आहेत त्या सुद्धा तुमच्यावर खुश राहतील। म्हणजेच काय की एकंदरीत येणारा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे। त्यामुळे बघा मित्रांनो की तुमचं नोकरीमध्ये आनंदाचा दिवस गेल्यामुळे तुम्ही अतिशय आनंदात राहाल। त्यामुळे तुमचं कुटुंबातील वातावरण सुद्धा अतिशय आनंदात राहणार आहे। ज्या व्यक्तींना नवीन नोकरी हवी असेल किंवा ज्यांना नोकरी नसेल अशा व्यक्तींना सुद्धा येणाऱ्या आठवड्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे। ज्या ठिकाणी तुम्ही मुलाखतीसाठी गेला होता त्याच ठिकाणी तुम्हाला नोकरीसाठी बोलवण्यात येण्याची येणाऱ्या आठवड्यात शक्यता आहे। म्हणजेच काय, नोकरी नसणाऱ्या व्यक्तींना येणारा आठवडा अतिशय शुभ जाणार आहे। थोडंसं प्रयत्न करा, प्रयत्नाबरोबर चांगले कर्म करा तर येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे। अभ्यासात तुमचं मन लागणार आहे। तुमची जर स्पर्धा परीक्षा असेल तर त्यात तुम्हाला यश मिळणार आहे। म्हणजेच येणारा आठवडा विद्यार्थी वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे। तुम्ही थोडेसे प्रयत्न करा, मन लावून अभ्यास करा तर स्पर्धा परीक्षेत सुद्धा तुम्हाला यश येणाऱ्या आठवड्यात मिळणार आहे।
ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांचं ॲडमिशनचं कामसुद्धा येणाऱ्या आठवड्यात होऊ शकतं. उच्च शिक्षणासाठी जर तुम्हाला परदेशात जायचं असेल तर त्यांनासुद्धा मकर राशीच्या व्यक्तींना प्रयत्नांना यश मिळणार आहे आणि तुम्ही परदेशात जाण्याचे तुमचे स्वप्न ते पूर्ण होणार आहे. विद्यार्थी वर्गाला मनात वेगवेगळ्या कल्पना येऊ शकतात आणि त्या कल्पना तुम्हाला आपल्या प्रयत्न करून त्या पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर बघूया की व्यावसायिक लोकांसाठी येणारा आठवडा अतिशय चांगला जाणार आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाची प्रगती करणार आहात. तुमचे ग्राहक तुमच्या येणाऱ्या आठवड्यात वाढणार आहे. तुमचे चांगले गोड बोलणे ग्राहकांना आकर्षित करणार आहे आणि त्यामुळे तुमचं व्यावसायिक उलाढाल सुद्धा वाढणार आहे. त्यानंतर बघूया की मकर राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात आर्थिक बाबतीत कसं जाणार आहे. आर्थिक बाबतीत तुमची पैशाची आवक वाढणार आहे. आर्थिक तुमची उलाढाल वाढणार आहे. त्याचबरोबर तुमची आर्थिक बाबतीत आवक वाढल्यामुळे तुम्ही गुंतवणूक सुद्धा येणाऱ्या आठवड्यात करणार आहात. तुम्ही नवीन जागा खरेदी करू शकता. नवीन वाहन येणाऱ्या आठवड्यात तुम्ही खरेदी करू शकता. एका शेअर मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. परंतु मित्रांनो, गुंतवणूक करत असताना तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. आपल्या घरातील जे ज्येष्ठ व्यक्ती असतील त्या ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या आणि मगच ती गुंतवणूक करा. अनावश्यक खर्च तुम्ही टाळला पाहिजे. येणाऱ्या आठवड्यात तुमची आर्थिक आवक जरी वाढली असली तरी अनावश्यक खर्च मात्र तुमचा होणार आहे. त्यामुळे तुम्ही अनावश्यक खर्च जेवढा वाचवता येईल तेवढा तुम्ही वाचवला पाहिजे आणि ती बचत तुमच्या भविष्यासाठी तुम्ही उपयोगी पाडली पाहिजे. त्यानंतर बघूया की तुमचं एखादं जर स्वप्न अपूर्ण राहिलं असेल ते स्वप्न तुमचं येणाऱ्या आठवड्यात पूर्ण होऊ शकतं. म्हणजेच काय की तुम्हाला जर वाहन खरेदी करायचं असेल तर तुम्ही वाहन देखील येणाऱ्या आठवड्यात खरेदी करू शकता. त्यानंतर बघूया मित्रांनो की महिला वर्गासाठी येणारा आठवडा अतिशय चांगला जाणार आहे. महिलांची थोडीशी धावपळ होणार आहे. परंतु धावपळ होत असताना तुम्ही थोडीशी विश्रांती देखील महिला वर्गाने घेतली पाहिजे. ज्या महिलांना BP शुगरचा त्रास असेल त्यांनी आपल्या अंगावर हे आजार न काढता आपल्या डॉक्टरांचा सल्ला महिला वर्गाने घेतला पाहिजे. BP शुगरचा त्रास असेल तर तुम्ही तुमच्या जे तज्ज्ञ डॉक्टर असतात त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्यायामाकडे लक्ष द्या. महिला वर्गाने जास्तीत जास्त व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपले जे काम करत असताना ते सावधानगिरीने आणि सावकाशपणे महिला वर्गाने काम केलं पाहिजे. त्यानंतर बघूया मित्रांनो की आत्ताच आपण बघितलं येणारा आठवडा मकर राशी व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत अतिशय चांगला जाणार आहे. नोकरदार व्यक्तींसाठी अतिशय चांगला जाणार आहे. व्यावसायिक लोकांसाठी चांगला जाणार आहे. महिला वर्गासाठी चांगला जाणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्गात सुद्धा अतिशय चांगला येणारा आठवडा जाणार आहे. मित्रांनो बघा की मकर राशीच्या व्यक्तींना 7.5 आत्ता चालू आहे. परंतु 7.5 ही लवकरच संपणार आहे आणि 7.5 29 मार्च 2025 नंतर संपल्यानंतर तुम्हाला अतिशय आनंदाचे आणि चांगले भरभराटीचे दिवस येणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या आठवड्यात काही उपाय देखील करायचे आहे. तुम्ही शनी महाराजांना काळे तीळ व तेल अर्पण करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही हनुमान चालीसाचे दररोज वाचन केले पाहिजे. ज्यांना दररोज हनुमान चालीसा वाचायला जमत नसेल त्यांनी दर आठवड्याला हनुमान चालीसाचे वाचन केले पाहिजे. हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा आठवडा तुमच्यासाठी अतिशय फलदायी ठरणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.